धुलाई का मजा और तगड़ा होगा। दोबारा ये गेम मौका देती है। सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीव्ही चॅनल्स पर पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। नमस्कार मंडळी, मनोरंजनाचं वृत्तपत्र घेऊन सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा। आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार। स्वागत करूया विनोदाचे अग्रलेख लिहिणाऱ्या आपल्या सगळ्या संपादकांचं, अर्थात हास्यरथी महारथींचं। त्याचबरोबर स्वागत करूया त्यांच्यासाठी कौतुकाची विशेष पुरवणी लिहिणाऱ्या आपल्या दर्दी हास्यरसिकांचं, अर्थात महाराष्ट्राची कॉमेडी क्वीन निर्मितीताई सावंत। कूल, डॅशिंग अँड धडाकेबाज महेश कोठारे सर। मंडळी, काही कर्मचारी आले आहेत पिकनिकसाठी। चला बघूया ते त्यांच्या विविध कलागुणांचं प्रदर्शन कसं करतायत तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया जत्रेच्या यंग ब्रिगेडला। समोर समोर बापरे, केवढा त्यांचा पॉइंट आहे. मग केवढा आणलंय बघ. माझ्या बायकोनी स्पेशल दिले ते. काय म्हणता? या घ्या. ऐकली. वा. नाही नाही त्यांचा पॉइंट आहे, त्यांचा पॉइंट आहे, त्यांचा पॉइंट. मज्जा आली यार. कधीपासून प्लॅनिंग करतोय, फिरायला जायचो फिरायला जायचो फिरायला जायचो फिरायला आलो. खरंय, मला पण लय कंटाळा आला होता. म्हणजे मज्जा येते, हे काही खेळण्यात मजा येते, इथे थोडासा व्यायाम होतो, पण घरची कामं पण किती असतात, त्याच्यात जास्त दमायला होतं. घरी कसं घर ऑफिस नवरा, घर ऑफिस नवरा. राव, आता घर पण नाही, ऑफिस पण नाही आणि नवरा पण नाही. फोन आला, नवऱ्याचा फोन आला, नवऱ्याचा फोन आला. गप्पस, बंद केलाय मी फोन. ओ संभेराव, ते मला फोन करतील. त्याला तुमची मिमिक्री ऐकू ना. म्हणजे इस रूट की सभी लाईने वसते, तुमची बायको पिकनिक मध्ये मस्त आहे. कविता केली. जोशी, मला जमली का कविता? अरे छान लईत म्हणलात तुम्ही. मस्त आहे. वर माझी पण आहे. मस्त आहे, मस्त आहे. काजू कतली स्वस्त आहे आणि काजू कतलीचं अरे छान आहे, मस्त आहे. हे थँक्यू जोशी, थँक्यू जोशी. थँक्यू. तुमच्यामुळे ही ट्रिप सगळी घडून आली. नाही नाही काय मी काही फार केलेलं नाही मोठं. काय फार काय केलं नाही म्हणजे तुम्ही पुढाकार घेतला, ग्रुप वगैरे तयार केला म्हणून. हो. आम्ही ठरवतच होतो, एक दिवस पिकनिकला जाव्या, एक दिवस पिकनिकला जाव्या. फायनली तो दिवस आला बाबा. त्याच्यामुळे आमच्यातली काय कारणच द्यायची लोक. मांडवकर, सगळ्यात जास्त कारण तुम्हीच दिली आहेत. माझ्या बायकोचं मूडच नाहीये, माझी बायको सोडतच नाहीये, आज माझ्या बायकोवर माहेरी जायचंय, ही सगळी कारण तुम्हीच दिली. असंच बोलायचं. तिचं नाव घेऊ नका, माझा हात थरथरतो. मांडवकर, पेक भरू काय? मोरे. नाही पण खरंच तुम्ही केलं ना, सगळं झालंय. तुम्ही जिंदाबाद. ऐका ऐका ऐका, मी काय बोलतो, चला पूल मध्ये जाऊया. चल. नाही, ऐका ना, मला त्रास होतो, लगेच सर्दी होते. तुम्ही जा, मी थांबते इकडे. मग तुम्ही थांबत असाल तर मी थांबा, मी कविता ऐकवतो तुम्हाला. छान. एक दिवस पाण्यात गेल्याने काय एवढं होणार नाही. मग चला पाण्यात चला. पाण्यावरही पण माझ्या कविता आहेत. बदकं होती 5, त्यांचा तळ्यात नाच, आणि मग सुंदर आलं बदक. पाणी नको. काय ग, गळायला होतं ग. माझं काय ना, कपडे वाळत घालून ना हातच वळत नाही. नको, पूल मध्ये नाव नाही, ठीक आहे. आपण एक काम करूया, क्रिकेट खेळूया. क्रिकेट नाही दत्तू, आपण क्रिकेट खेळू, पण बॉल हरवला तर तुम्ही शोधायला जाल ना. नाही, तुम्हाला अंधाराची लय भीती वाटते ना, लगेच कोपऱ्यात मुटकुळी मारून बसून जाल. मग कोपऱ्यात बसू नका, कोपऱ्यात बसू नका, घुस पळवून घेऊन जाईल.
लवकर आता मस्करी वाढत चालली आहे जरा जास्त होते आता अरे नाही सॉरी 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 मस्करी दत्तू कूल रे एकदम चिल. आता मजा करायला आलोय की नाही आपण इकडे. नाही आणि काय करायचं ते मी सांगू का? माझ्याकडे एक मस्त सजेशन आहे. हो पण मग जे काही करणार ते बसून करूया बाहेर. लगेच बॅडमिंटन खेळून पाय दुखले असतील हिचे. अहो, नाही नाही घरात अहो नाही बसून करण्याचंच सजेशन आहे माझ्याकडे. बरं चालेल मग सांगा. हा म्हणजे काल एक कविता प्रसवली. कविताला कशाला फसवली? अहो कविताला फसवली नाही हो, मला कविता प्रसवली. नाही कळलं नाही. अहो म्हणजे कविता सुचली असं म्हणायचंय हो मला. हा. आणि मग या निसर्गरम्य वातावरणात तुम्हाला ती ऐकवण्याचा मानस आहे माझा. म्हणजे तुमची आज्ञा असेल तर मी ऐकवेन, आणि नसेल तर तरी पण ऐकवेनच. मग आता तरी क्रिकेट खेळायचं होतं ना. अरे क्या बात आहे, तुम्हाला इतकी आवडली कल्पना माझी. मग मी एक काम करतो ना, माझी वही घेऊन येतो आणि ऐकवतो तुम्हाला कविता. 1-2 मिनिटं द्या मला, मी माझी वही ठेवली आहे. त्यांच्यासमोर काय बोलते? ए बाबा हा जोच्या रात्रभर कविता ऐकवणार. आणि त्याच्या कविता अरे ए बापरे दंगल असतात रे त्याच्या कविता म्हणजे. पिपिलो तीन पाणी कविता असते त्याची एवढी मोठी. तुम्हाला अजून मोठी वाटत असेल ना? हे बघा ही अशी फालतुगिरी करतात हा. मी काय बोललो तुम्हाला आता? आलं. मस्करी का करता माझी सारखी? तुम्ही कोण आहे तो? मला उंचीवरून बोलता तुम्ही कोण आहे? इंग्लंडच्या राणीचे कोणी प्रिन्स चार्ल्स आहात का मोठे? ही कॉमेडी मला आवडते. ही कॉमेडी करत जा ना, मी सहन करेन. पण मी पण केली तर तुम्ही पण सहन करत जा ना. मला करायचीच नाही. तुम्ही माझ्या नादी नका लागू, लांब जातो. कॉमेडी स्वभाव आहे त्यांचा. मजा किया है. जाऊ दे ना. Sorry, sorry, पिकनिक sorry. नाही पण त्यांचं काही चुकीचं नाहीये बरं का. 3 पाणी कसली, मला सकाळी गाडीत सांगत होते बसमध्ये 12 पाण्यांची कविता लिहिली आहे त्यांनी. हा वेळ पुरला नाही ऑफिसवरनं, लवकर निघायचं होतं, लिंक तुटली म्हणून 12 पाणीच झाली म्हणले. ए हा माणूस दमवणार आज रात्री आपल्याला. आज रात्र काळी करणार हा. अरे ए बाबा ए आता रे. मी काय म्हणतो, त्यांच्या कवितावर दारू टाकूया, काडी लावून जाळून टाकू. असं एवढं पण हार्श बोलू नका रे. केवढा चांगला माणूस आहे तो. असं नका बघू नका. एक कविता ऐकून घेऊया ना. एवढं काय, त्यांचं मन नको दुखवायला. पिकनिकला कविता ऐकायला आलोय. रात्र घालवतील ग सगळी वाया. माझ्याकडे एक प्लॅन आहे. सांगेल तसं. नाही नाही ही एकदमच कमाल आहे. म्हणजे तुम्ही ऐका फक्त, ही इतकी छान आहे. निर्वाणीच्या क्षणी, निर्वाणीच्या क्षणी तू, ती, मी आणि विस्तीर्ण नदीचा प्रवाह. निर्वाणीच्या जोशी ऐका ना. नाही, निर्वाणीच्या क्षणी ऐका ना मी काय म्हणतो. नाही नाही तुमच्या कविता म्हणजे आम्ही फॅन आहोत. तुमच्या कविता आम्हाला ऐकायच्याच आहेत. म्हणजे आजच्या रात्रीच्या हे कुठला बिंदू? हे उत्कर्ष बिंदू. पुढच्या 2 ओळी Top notch नाही, तुमच्याच कविता असणार. पुढच्या 2 ओळी ऐका. माझ्या 2 ओळी ऐकून घ्या. आज ऐकूया तुमच्या कविता, पण आमच्यामध्ये पण थोडेसे गुण आहेत, तर ते असे कलागुण आम्हाला बाहेर काढायचे. तर सगळ्यांना अशी संधी मिळाली पाहिजे, तर असं आम्ही काहीतरी विचार करत होतो. नाही चालेल ना, करूया की. पण माझी एक छोटी कविता आहे, 3 पानाची कविता आहे फक्त, तेवढी घेतो. निर्वाणीच्या क्षणी. तेच म्हटलं मी, तेच म्हटलं आपण गेम खेळूया आणि मग तसं पासिंग पिलो खेळूया. काय काय पासिंग पिलो. पासिंग पिलो. उशी फिरवायचा गेम Music असतो. लावून. हा हा म्हणजे उशी ज्याच्याकडे येईल त्याने त्याचे कलागुण सादर करायचे. नाही एक मिनिट. म्हणजे उशी ज्याच्याकडे येईल त्यांनी मग सादर करायची. सादर करायचं. मग माझ्याकडे उशी आली तर मग मी एक कविता सादर करायची का अशा अनेक केल्या तर चालते? दमवू नका. तुम्ही दमाल ना? नाही नाही कविता ऐकवताना मी कधीच दमत नाही. मी सांगत असतो. कंपल्सरी ऐकवणारच. काय नाही. एका वेळी एकच ऐकवायची, परत उशी आली की मग दुसरी ऐकवायची. अच्छा म्हणजे अशा मल्टिपल टाइम्स जर का उषा माझ्याकडे आल्या, मल्टिपल टाइम ऐकवायची. एका उशीला एकच कविता. हे सॉलिड आहे मग. अरे, नाही, नाही, मग मी तुला घेतो ना. गाणं थांबा कोण ना. वाचेल? नाही, गाणं? तुम्ही आता गाणं कोण बघा, तुम्ही आता ही मजाच ह्यांच्याकडे बघा. आली तर आपण चल दत्तू. हा मी गाणं लावतो. चल चल. नाही पण आत्ता उशी माझ्याकडे ना. मग मी आता निर्वाणीच्या क्षणी माझी म्युझिक वाजणार, फिरणार उशी, आणि मग ज्याच्याकडे थांबेल तो करणार. हा तेव्हा ऐकवायचं. नाही नाही आलं लक्षात. आता कळलं मला. दत्तू नीट लक्ष ठेव. कान वाजव हा. चल चलो रेडी. सावध रे सावध, सावध रे सावध. चल. निर्वाणीच्या क्षणी तू, मी आणि ती आणि विस्तीर्ण नदीचा. असं खेळायचं. असं खेळायचं. आलं ना लक्षात? लक्षात आलं ना? काय Format. मला वाटतं
वाटलं असं फिरवायचं, आता मला कळलं असं माहित नव्हतं ना तुला नाही, एक्झॅक्टली बरोबर खेळायचं. हो, बरोबर आहे पण म्हणजे आता पहिला असं देवाचा देवाचा डाव. संभेराव पण उशी आहे ना आता माझ्याकडे. नाही ते सांगत होते आता कशी तुमच्याकडे उशी आली मी कविता ऐकवायला घेतली तसाच गेम खेळायचा. नाही नाही, पण पूर्ण झालीच नाही ना हो कविता, मी वाचतो ना. गेम सुरूच नाही झाला ना तेच सांगते. आता गेम सुरू होणार. पहिला डाव देवाचा. हा हा. चला हा हा चालेल चला, चालेल चला. चालेल. वाजव दत्तू. नीट चलो, लक्ष. चलो. हा चल चला. चलो अरे वा पुढे माझ्याकडे आलं. संभेराव 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 गाणं 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 हा. गा- पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.